नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्याच्यामध्ये स्वागत आहे। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आता नवीन पद भरती निघणार आहे, ज्यामध्ये 20,531 पदे रिक्त असणार। यामध्ये महिला सुपरवायझर, आशा सहयोगिनी आणि कार्यकर्त्याचे पद असणार आहे। या व्हिडिओमध्ये ही भरती कधी येणार आहे, यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, असे कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे, सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत समाज कल्याण विभागाअंतर्गत जी नवीन पद भरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देता, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनल जाऊन बघू शकता। कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझा व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन भरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन। बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला जाहिरात दिसत आहे। यानुसार महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 20,531 पदांची नवीन पद भरती निघणार आहे। यामध्ये महिला सुपरवायझर, आशा सहयोगिनी आणि कार्यकर्त्याचे पद असणार आहे। बघा, यामध्ये तुम्हाला महिला सुपरवायझर पदाकरता प्रति महिना 35,500 स्टार्टिंग पेमेंट भेटणार आहे। आशा सहयोगिनीसाठी 12,600 आणि कार्यकर्त्यासाठी 14,500 तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटू शकते इथे। त्यानंतर बघा, आता तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे, तर एज लिमिट हे तुमची 18 ते 48 असणे आवश्यक असणार आहे। जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं कन्सेशन भेटेल। जर तुम्ही ओबीसीमध्ये असाल तर 3 वर्षाचं कन्सेशन भेटेल। जर तुम्ही PWD आहात आणि तुम्ही कास्टमध्ये जाल तर तुम्हाला येतात 15 वर्षाचं कन्सेशन भेटेल। जर तुम्ही PWD आहात आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात तर तुम्हाला येते 13 वर्षाचं कन्सेशन भेटणार आहे। जर तुम्ही PWD आहात पण तुम्ही जर्नलमध्ये येतात तर तुम्हाला येते 10 वर्षाचं एजमध्ये कन्सेशन भेटणार आहे। त्यानंतर बघा, आता बघा तुम्हाला शैक्षणिक योग्यता काय असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। तर महिला सुपरवायझर या पदाकरता तुम्हाला 12वी पास असणे आवश्यक असणार आहे। आशा सहयोगिनीसाठी 8वी पास आणि कार्यकर्ता पदाकरता तुम्हाला फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता। बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड। त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल। त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता। बघा, आता ही जाहिरात कधी येणार आहे, तर ही जाहिरात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जे पण महिला सुपरवायझर आणि आशा सहयोगिनी किंवा कार्यकर्ता पदाकरता प्रिपेअर करताय, म्हणजे एक्झाम देण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचा अभ्यास नक्कीच सुरू ठेवा, कारण की येथे पदसंख्या ही 20,531 असणार आहे। त्यामुळे तुमचा इथं नक्कीच नंबर लागू शकतात आणि तुम्हाला लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब भेटू शकते। मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की आपल्या चॅनलमध्ये नवीन भरती बद्दल तुम्हाला अपडेट मिळतच राहते।